श्री गणेशाय नमः. जय जयाजी भगवंता, पाळक नरहरीच्या सुता, नरहरी कृपा कंदर्पताता, अवतारानंत मिरविशी. तरी आता पुढे ग्रंथ बोलावो बर्वे रसभरीत, मागील अध्यायी मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात पै गेला. या उपरी जालिंदराचा जन्म, यज्ञकुंडी उत्तमोत्तम, उपरी पश्चातापे करून पर्वदरीत निघाला. तेथे प्रगटुनी ज्वाळामाळी, तो परम स्नेहाचे नवाळी. अंकी घेऊनी त्या काळी जन्मकथा सांगितली. आहे इतुकी कथा श्रोती, पूर्व अध्यायी संपली होती. आता पुढे अवधानाप्रती शवनार्थी मिरवावे. असो महाराज धुमूर्धनी, सकळ जन्माची कथा सांगोनी. उपरी बोले कामना मनी, कोणती बाळा ती सांग. एरी म्हणे जी महाराज, कामना विरहित मन माझे. आहे परी हितार्थ गुज, सकळ जानसी तू आता. या नरदेहाची झाली प्राप्ती, तरी सार्थक गोपी माझे हाती. नाही तरी आले तैसा जाती, ऐसा न करी महाराजा. जैसा उदक कुंभसाचा येथे, तो मेळ उसके जेथे तेथे. परी तयाचा विस्तार महिते, कै एक मिरवेना. तरी व्यर्थ जन्मोनी मरण, की लोहकाराचे भाते भरून. की भांडाईक ग्रंथी करचून, व्यर्थ क्षीण वृषभाते. तरी आता एकताता, मिरवेल ऐसा पूर्ण वार्ता. तीही भुवना माझे सत्ता, चिरंजीवित्व संपादी. लोक म्हणती जालिंदर झाला, परी मेला नाही ऐकिला. ऐसे न करून या देहाला, जगी मिरवी हे ताता. ऐसे कोणिया ज्वलन, मवळी तुकोनी डोलवी मान. म्हणे बाळाचे धन्य ज्ञान, वया समान नसे की. मग त्वरेती द्विमूर्धनी, जालिंदरासी स्कंदी वाहुनी. अनुसयानंदन स्थानी, त्वरे जाऊनी पोचला. तवत्या महाराजा त्रिनंदास, अग्निसी पाहुनी झाला हर्ष. मग पुढे होनी हव्य वाहनास, अलंगिले सुप्रेमे. म्हणे महाराज मम देवता, तेजपुंज जेवी सविता. कवन कामना वेदुनी चित्ता, येथे आलासी महाराजा. मज आळशियावरी ओघ, ओघिला गंगोदकी चांग. की शुदिता धेनू लागुनी माग, पयपान करवितसे. की तमाचे होता वेष्टन, अर्क दिवटा आला होऊन. की मृत्यू समयी पियुष पान, पियुषची करवी आग्रह. तेवी येथे झाली परी, गंगा ओघिली आळशावरी. मग बैसुनी निकट शेजारी, वर्तमान पुसतसे. परी महाराज द्विमर्दन, हा कोणाचा आहे नंदन. एरी म्हणे पंचबाण, शिवदेहीचा हा असे. की शिवदेहीचा काम श्रेष्ठ, म्या दाहिला हे बोलती स्पष्ट. परी जठरी रक्षिला होता वरिष्ठ, आजपर्यंत महाराजा. मग ब्रह्मद्रव्याचा यज्ञकुंडात, प्रगट केले या देहात. तस्मात महाराजा तुमचा सुत, तुची आता संगोपी. तरी याते अनुग्रह देऊनी, जगी मिरवी सनाथपणी. हा चिरंजीव असो शिवकामनी, मृत्यू कदा न पावो. प्रमर्थ दशकर रेत वहिला, मम जठरी त्यावरी जन्मला. तस्मात श्रेष्ठ उभय पक्षाला, चिरंजीव सोहा. जैसा लाभल्या रस पियुष, उपरी संजीवनी ह्यास त्यास. मग तो निर्भय यम सदनास, यमापाशी मिरविल. की घृत शर्करेची पडता मिठी, नको कोण म्हणेल या कडवटी. का चंद्र अर्काची झाली बेटी, उजेड काही दिसेना. तेवी शिवकामे माझे जठर, ऐक्य झाली या श्रेष्ठाकार. त्यात नारायण नवसाचार, अंतरी संसारला. याही उपरांतिक एका परी, मौजी विराजल्या स्वामी करी. मग ते महात्म्य कौनापरी, जगा माझे काय वर्णावे. आधी सुवर्ण 16 दामी, त्यावरी सुगले हे मकर्णी. जडीत नवरत्न सुढाळ कोंदणी, ते कोण लिहू म्हणेना. की आधीच सुगंध मलया घर, भोगमद झाला असे त्यावर. त्यावरी शृंगावरुनी सुंदर, कोण उटी घेईना. तस्मात ऐशा झाल्या गोष्टी, वरद कळी तौगात पोजेठी. मग जालिंदर मही पाठी, कीर्तिसुरी मिरविल. परी ते पावकी रसाळ वचन,
वर्ष ते झाले अमृत घन, तेने दत्त चातक मन, तृष्ट झाले शरीरी. मग म्हणे जी महाराज, पूर्वी ना आताची काम तुझ, परी 12 वर्ष विजय ध्वज मजपाशी ठेवी हा. अवश्य म्हणून ज्वाळा माळी, म्हणे रक्षणे आपणा जवळी, परी मज दे कथा हस्तमौळी, वरद करणी मिरवावा. मग तो सुपात्र त्रिनंदन, अंकी घेत जालिंदर रत्न, सकळ कळा ते सांगून विकल्पाते नुर्वितसे. पहा हो कृपेची सदटन वाळी, वरद हस्त वर्षिता माळ, करणी ओपिता मंत्रावळी, अज्ञान काजळी फिटलीसी. परी मंत्राक्षर बुधाकार, पूर्ण संसारता कर्णपात्र, मग ती मही पिके विचित्र ब्रह्मपणे मिरवली. मग तातची तात अनुपम, चराचरादी स्थावर जंगम, एके रूपी सनातन ब्रह्मप्राप्ती मिरवली. ऐसा झालिया स्वतंत्र विचार, मग करुणी दत्तासी नमस्कार, महाराज तो वैश्वानर अदृश्यपणे मिरवले. मग दत्तात्रय आणि जालिंदर, विराजले पर्वत गिरीधर, मग प्रेमी अभ्यासी चमत्कार दृश्यादृश्य कळतील. मग सवे घेऊनी जालिंदरासी, नित्य गमन करीत महिसी, स्नान करुनी भगीरथीसी, विश्वेश्वरासी नमिताती. तेथून भोजन पांचाळेश्वरी, भिक्षा मागावी कोल्हापुरी, निद्रा जयाची मातापुरी, माहुरगड म्हणविताती. असो ऐसे 12 वर्षात, नाना शस्त्रासही घेत, प्रवीण करी बाळा समर्थ, विद्या भांडार भरोनिया. जालिंदराचे दास्य पाहून, घडी घडी अल्लाद पावे मन, सकळ विद्येचे रत्न तया लागी भूषणाते. वाताश्रादी जलदाश्र, अग्नश्र धूमाश्र, वाताकर्ष कामाश्र, पर्वताश्र निवेदिले. वज्राश्र वासव शक्ती, नागाश्र प्राणहुती, खगेंद्राश्र प्रताप शक्ती, मोहनाश्र सांगितले. निर्वाणाश्रादी संजीवनी, रुद्राश्र आणि प्रलयाग्नी, विरक्ताश्र कामनामणी, मोहनाश्र सांगितले. दानवाश्र देवाश्र पूर्णतम, काळाश्र मिरवती यमादिदम, सवनाश्र गती उत्तम, जिंकू शके ब्रह्मांडा. कार्तिकाश्र ब्रह्माश्र, विभक्ताश्र जरणाश्र, शापाश्र आणि मरणाश्र, शरणाश्र ही शिकविले पै. ऐसा 12 वर्षात, सकळाश्री प्रवीण केला नाथ, आयुष्य भविष्य गमनार्थ, सकळ विद्या निरूपल्या. रसायनादी किमियागर, वेद व्याकरणादी निपुण शास्त्र, नाटके संगीत सारजे पर, गंधर्वाते लाजवी. ज्योतिष सायक शरसंधान, कोकशास्त्री झाला प्रवीण, कामुक दंडगुण ओढण, शस्त्राधार पै केला. जलतरणादी चतुर्य कविता, वैदकी रत्नलक्षण संहिता, ब्रह्मज्ञानादी निपूर्ण व्यर्था, बोले तैसा चालतसे. ऐसी सकळ कळा कुसरी, सद्विद्येचा पूर्ण भंडारी, करुणी निका परीक्षे परी, जगा माझे मिरवला. या परी झाली या पूर्णपण, पुढे दैवते आराधून, ओर ओपावया कारणे जालिंदरा उतरली. मग तो स्तवोनी विश्वानर, पुढे केला तयाचा कुमर, प्रत्यक्ष होता जालिंदर, सिद्विद्येसी दाविले. पाहुनी विद्या पाररत्न, मान तुकवी द्विमूर्धन, धन्य धन्य हा त्रिनंदन, वारंवार म्हणतसे. या परता त्रिसूत, म्हणे महाराजा एकमात, पूर्णपणे जालिंदरनाथ, सद्विद्येस पै झाला. झाली परी एक वचन, एक उरले आराधन, दैवत करुणी द्यावे प्रसन्न, वरा लागी महाराजा. तरी सकळ देवतासी, नेऊनी भेटावी जालिंदरासी, बोल स्वीकारणी पूर्ण तपासे, बैसवावे महाराजा. मग अवश्य म्हणून वैश्वानर, स्कंदी वाहिला जालिंदर, भुवन त्रयी समग्र, फिरोनी ओळखी दैवते. असो ती स्थाने दैवते नामे, सांगता वैखरी सुमंथ मे, तरी दुबार कथा ग्रंथ महात्मे, पडत आहे महाराजा. पूर्वी मच्छिंद्राची कारणी, निरोपिली स्थाने दैवते नामे, नागपत्रे अश्वत्थधामे, सूर्यकुंड उपदेशिले. जे जे मच्छिंद्र केले साधन, सकळ दैवत प्रसन्न,
तेथे दाविले दुमूर्धने वरा लागी उपिले. 52 वराधी जळ देवता पाताळ भुवना स्वर्गनाथा. तितुक्यासी करुणे प्रणिपता वरा लागी उपितसे. परी दैवते वर देऊनी त्यासी सांगती झाली पूर्ण तपासी. तेने पावेल सकळ सिद्धीसी ऐसे सकळ वदले ती. ते कोणी द्विमूर्धन पाहता झाला बद्रिकावन. तेथे 12 वर्ष नेम धरून तपा लागी बैसला. लोह कंटकी चरणांगुष्ट वाताग्रहणी आकार स्फुष्ट. मुखी रामनाम पाठ ब्रह्मदृष्टी निर्मलासी. तवते अचाट तप पाहून दैवते तुकविती झाले मान. आपुलाले वाहनी आरोहण करून आले तया ठाया. ब्रह्म विष्णू महेश्वर अनेक दैवे आले अपार. तप शांती करुणी साचार स्थानी गेला आपुलाल्या. बद्रिकाश्रमी बद्रिकानाथ तेने उभयता सुतमित. आपल्या जवळी त्रिरात्र ठेवून या घेतलसे. ठेविले परी भविष्य कथून सांगता झाला पंचानन. सत्य लोकाते ब्रह्मभुवन तेथे वर्तले विपरीत. म्हणाल ते कोणत्या रीती ब्रह्मतनया सरस्वती. 12 वर्ष दिव्य मूर्ती रेखितसे शृंगारी. जे सुख पाहता भद्र रेखला वाटे पूर्णचंद्र. केश कुरळ आकाश मद्र वेष्टीत वाटे पाता की. या परिपूर्ण अनेक युक्ती शृंगार रेखिला हेमयुक्ती. ते मुक्त न वाटे नक्षत्रापाते शृंगाराते मिरविले. अपार रत्नी आगळा वेष्टीत बहुर साळा. तिही भुवनी रत्न किळा नक्षत्रा सम मिरवली. कुंचकी वेष्टन दाट करुनी त्यात कंदुक समान इंदुतरणी. कूच विराजती हृदयस्थानी चिरपदराते मिरवी पै. हरिकटिते कटाकृती जानो कंदळी स्तंभनीती. सरळ पोटऱ्या चरणास्थिती गजगामिनी मिरविते. ऐसी तनया पाहता दृष्टी तो काम उदेला सहज पोटी. मग विधी नोहे तो अविधी परमश्रेष्ठी कुबुद्धी ते संसारला. तो कामबळी उन्मत कुमारी मागे लागत. धावता धावता वीर्यपात झाला विधीचा ते दवा. वात चक्र सबळ नेट बुंद पावला मई पाट. परी हिमाद्रीचे वनीय चाट दिग्गजे निजलासे. निजला परी कर्णरंदात येऊनी पडिले बिंदुरेत. त्या रीता ते जीवी व्यक्त प्रबुद्ध नारायण संसारला. परी त्या ते लोटले बहुत दीन झाले चतुरावृत्ती युग प्रमाण. द्विजांजली लागी नाही मरण चिरंजीव असती ते. अष्टदिशी अष्टदिग्गज महादीप्त ते महाराज. त्यातील एक हो तेजपुंज निजला आहे महाराजा. प्रबुद्ध नारायण विख्यात अवतार दीक्षा देह स्थित. त्या दिग्गजाच्या कर्णविवरात सुशोभित आहे की. बालतनु बालार्क किरणी तरी ते पाहावे निजनयनी. तो जालिंदरे शिष्य करोनी महिलागी मिरविजे. कर्णोदय त्याचा झाला म्हणून कानिका नाम त्याला. ऐसे एकुणी शिववचनाला विश्वानर बोलतसे. म्हणे महाराजा फार बरवे आपण वदला तितुके अपूर्व. परी गज केवी विदारावा आम्हालागी दाखवा. जैसी उदया निली गोष्टी तैसी दाखवा प्रत्यक्ष दृष्टी. सूर्य जयद्रथ पाटपोटी मिरवावा महाराजा. फार बर्वे उत्तम झाले एकटे महिमा मतांनले. त्यात पुष्टी रक्षक भले निर्माण केले महाराजा. तरी आता कृपा करून दाखवावे गजस्थान. अवश्य म्हणून उमारमन त्रिवर्गादी चालिले. त्रिवर्गाचे तेज अद्भुत दिशा व्यापुनी शिरले गगनात. तेवी चंद्र सूर्या ते तेजात अग्निसंचरे तिसरा. की एक रुद्र एक विष्णू तिजा उदेला कमळतनू. की चंद्राचळ द्रोणाचळ धनु मंदराचळ तिसरा पै. की एक शुक्र एक बृहस्पती त्यात कचेश्वर मूर्ती. की अमृत संजीवनी युक्ती तिसरा मर मिरवला. की एक परिस एक चिंतामणी तिसरा निघतो प्रतापखानी. ऐसे त्रिवर्ग महिंद्री स्थानी प्रवेश करते पै झाले. तो पैल हिमाद्री पर्वती
दिसे शेवटी दिग्गज मूर्ती, महाविक्राळ स्थूळ वटशक्ती पर्वता सम देखला. देखताची उमावर म्हणे हा गज प्रतापी त्रिव, कदा नो हे मयी स्थिर माजविल समरापणासी. तरी तयासी कैसी युक्ती, करावी न राहे स्थिरत्व गती. मग जालिंदर त्रिवयुक्ती बोलता झाला शिवाते. हे महाराज उमावर माझिया मस्तकी वरद कर, अत्री सुते ठेविला थोर त्याचा चमत्कार पाहता. ब्रह्मांड मिरवल्या त्रिवपणी, तेही हिंसावेल शूलपाणी. मग या गजाचे अपार करणे कोठवरी उरे महाराजा. प्रलय काळ कृतांत शमे, तोही शांतवेल उत्तमोत्तमे. ते दिग्गजा त्रिवता प्रकाम कोटी असेल महाराजा. वात गती चक्र रहाटी, तेही कुंठित होईल जेठी. मग मित्रस्य नंदन बहुकोटी स्थिर कैसा होईना. तन्याये ब्रह्मांड जिंकिता, पावे हा गज कान स्थिरता. तरी महाराज चमत्काराता निज दृष्टी विलोकी. मग कक्षे माझी भस्म जोळी, करतर्जनेची मोठी ओळी. मोहनाश्र तदनु काळी जपता झाला महाराजा. मोहनाश्रमागे पवित्र, प्रेरिता झाला सर्पाश्र. जपोनिया शुद्ध मंत्र भस्मची मोठी सोडितसे. तवते अश्र होता व्यक्त, त्रिवपणी गज झाला शांत. या परिमयी चरण चतुर्थ सदृढ व्यक्त झाला तो. मग म्हणे शिवासी तात सहित, येथेचे असावे व्यस्त चित्त. मी करी पापाशी जाऊनी त्वरित, कानिफाते आणि तो. ऐसे एकता वागुत्तर, अवश्य म्हणे श्री शंकर. मग तो तेथुनी जालिंदर गजापाशी पातला. परिमोहनाश्र प्रतापवंत, सर्वांगे गज झाला शांत. निकट जाऊन तयाचे त्वरित आदरोक्ती बोलतसे. म्हणे बारे धीरपण, कोणी नसे तुझ समान. तुझे कोणी दिव्यरत्न महासिद्धीने निर्मले. हाक मारुनी बोले त्याते, म्हणे प्रबुद्ध नारायण समर्थ. गजकर्णी होऊनी व्यक्त अवतार दीक्षा मिरवितसे. तरी आता जड करी, कर्ण सोडून ये बाहेरी. तू ते नामया देहापर्णी कर्ण कानिफा साजतसे. ब्रह्मवीर्य कर्ण उत्पत्ती, म्हणून नाम तुझ प्रती. तू तव कानिफा सर्वज्ञ मूर्ती दृश्यमान होई का. एकोणी जालिंदराचे वचन, बोलता झाला विधिनंदन. हे महाराजा गुण निधान स्थिर सामयिते. मग तुरे येऊनी कर्णद्वारी, दृष्टी पाये ब्रह्मचारी. सहज करुणी उभय करी नमस्कारे प्रेमाने. 16 वर्ष वयमान, बाळतनु दैदिप्यमान. तयाचे तेजे सकळ कानन, तेजा माझे डवरले. मग जालिंदरे येऊनी हस्त, खाली उतरला कर्णसूत. स्कंदी वाहुनी प्रेम स्नेहवरित, शिवापाशी पातला. स्कंदाचा उतरुनी ठेवी महिषी, म्हणे कानिफा सर्वज्ञ राशी. नमस्कारी उमावराशी वीर्यवंता महाराजा. त्याते नमुनी जनका सवेत, द्विमूर्धनी आजितात. त्याते नमस्कारिनी त्वरित, श्रेयवंत होई का. मग शिवासी करुणी नमस्कार, उपरी नमिला वैश्वानर. त्याहूनी प्रीती अति थोर, जालिंदर नमिलासे. उपरी अत्यंत स्नेहभरित, शिवे कवळोनी सप्रेम हस्ती. आपुले अंकी बाळमूर्ती, कर्ण कानिफा बैसविला. परम प्रिय ती लहान, घेतले बाळाचे चुंबन. मग जालिंदरा बोले वचन, बाळा दे अनुग्रह. तो अनुग्रह झाल्या पाठी, मोडेल ज्ञानदशा रहाटी. सकळार्थ विजय पोटी, कर्ण कानिफा मिरवेल. जैसा होता कर्णोदय, अंधकार पावे विलय. ते सकळ जनाचे हे व्यवसाय, तन्याय बाळा करावे. की द्रव्य असता गृही भरती, मग सकळ व्यवसाय तया सुचती. तन्यायी कृपामूर्ती बाळा लागी करावे. ऐसे कोणी आदिनाथ वचन, जालिंदर तो तुकविमान. मग तोची घडी क्रियामंडन, संकल्पात वाणी. तन मन धन काया वाचा, त्याग गेला दुर्गुणाचा. तो संकल्प निसंकल्प साचा, गुरुराज वंदिला. मग वरद हस्त पौषणी चंद्रमौळी, कर्णी ओपिली मंत्रावळी.
तेने सकळ ज्ञान काजळी फिटून गेली तत्काळ. जैसा सदनी लाविता दीप त्रिवतमाचा होय लोप. तेवी मंत्रबीज माप ज्ञान कंदर्प निवटिका. व्यक्ता सकळ भास पूर्ण झाला विजयपणास. मग चराचरी माझाची वास एके रूपे वर्ततसे. ब्रह्मदृष्टी संकलित कून दृश्य गुरुमुखे करून. ते हरिरुद्र ब्रह्मरूप चैतन्य ऐक्य रूपे मिनले. असो ऐसी होता रहाटी मग उठते झाले चतुर्य जेठी. पदी चालता मयी पाठी भद्रकाश्रमे पातले. मग सुवचनी दुमूर्धन युक्ती सांगे जालिंदरा कारण. बारे जे का दत्त वचन कानी फाते समर्पी. ऐसे सांगुनी स्वये युक्ती अदृश्य झाला दाहक मूर्ती. वरी सादृश्यपणे उमापती षण्मासे त्याती मिरवला. परी षण्मास दिना माझारी दत्तकृपेची विद्या लहरी. साठवूनी कानिफांतरी केला भंडारी विद्येचा. सकळ श्री केला प्रवीण परी संजीवनी अश्र दैदिप्यमान. आणि दुसरे वाताकर्षण जालिंदरे रक्षिले असे. मनाल करुनी रक्षण सांगितले सकळ विद्येचे कारण. तरी तुकीची रक्षा वयासे संशय होण जालिंदरा उदेला हो. तरी संशयाचे कारण गजकर्णी झाला जन्म. तया स्थानीचा उत्तम गुण उभयतचा मिरवेल. दांभिक बुद्धी सकर पाहुनिया जालिंदर. वाताकर्षण संजीवनी मंत्र अश्रभिन्न रक्षिले. परी सकळ श्री झाला निपुण मग बोलता झाला उमारमन. अश्रदेवता करुणी प्रसन्न कानिफाते देईका. मग स्तवनाश्र जपोनी त्वरित बोलाविले सकळ दैवत. इंद्रवरून अश्विनी सहित महिलागी उतरले. दानव मानव प्रतापवंत अतळ वितळ पाताळी जे विख्यात. नव नाग कुळे वशवंत तेही पातले ते ठाय. चंद्र सूर्य गण गंधर्व यक्ष किन्नर आले सर्व. विष्णू सहित कामोद्भवता महिलागी उतरले. खगेंद्रा सहित प्लमवग येता झाला दशरथी राम. अवतार दक्ष विष्णू दक्षम दक्ष अवतारी मिरवला. 52 वीर जळ दैवता शंखिनी डंखनी कालिके सहिता. अष्टभैरवगण पाताळनाथ गजानन मिरवला. ऐसा दैवता वर्णू किती ऋतू लोकी पूर्ण विख्याती. 33 कोटी संख्या बोलती दृश्य झाले तितुकेही. असो ऐसा समुच्चया कारणे त्यासी जालिंदर करी नमन. बुद्धिजळी सर्वा जोडून बोलता झाला तक्षणी. म्हणे महाराजा कृपामूर्ती कानिफा मिरविला संविज्ञे प्रांती. ते योग्य ते उनी निर्भूती कार्यालागे वर्तावे. ऐसे कुणी तयाचे वचन दैवते बोलती सकळ जान. तुझ आम्ही वर प्रदान सद्विद्येसी दिदलेसी. दिदले परी कौणार्थी श्रीपावकाच्या मोहाप्रती. आणि अत्रिसूत तुम्हा प्रती विद्यानाथ झालासे. ऐसे उभयाच्या भिडे करून तुम्हासी दिदले वर प्रदान. परी पुढे आणि का कारण वर मिरवत नाही जी. तेथून तुम्ही पुढपुढती शिष्य सकळ गणित मिती. तुक्यासी सद्विद्ये प्रती वर किती उपावाहू. बरे म्हणाल तरी वाईट वरी वर नवपू आम्ही स्पष्ट. मानाल तैसे महाश्रेष्ठ दुःख देही आपुल्या. ऐसे म्हणून विमानी बैसले झाले तक्षणी. ते जालिंदर दृष्टी पाहुनी परमचित्ती शोभला. म्हणे माझा अनादर करुणी जाता स्थानावर. परी माझा चमत्कार निजदृष्टी पाहावा. मग करी कवळोनी भस्मची मोठी. वाताश्र प्रेरिता झाला जेठी. तेने करुणी नभापोटी प्रेरक झाले वाताश्र. ते वाताश्र ती त्रिव प्रगट होता वातचक्र. ते सकळ विमाने नभावर भ्रमण करती वाताने. ते पाहुनिया गंधर्वनाथ गुणी गांडीव चढविता सिद्ध. आदी दैव सुरवरादी समस्त सज्ज केले सायके. मग नानाश्री जपुनी युक्ती शर सांडिती नाथावरती. ते पाहुनी जालिंदर जती निवारण करी सर्वांचे. पर्वताश्र गंधर्व पेरिती वज्राश्र परी अमरपती.
यक्ष अग्न्याश्र सोडिती जलदाश्र वरून तो, धूमाश्र अश्विनी देव, नागाश्र पेरिता सकळ दानव, ऐसी अश्रे बहुत गौरव, बहुतांनी तो निर्मिली, परी हरी आणि हर, दृष्टी पाहती चमत्कार, म्हणती पुढे कैसा विचार, निर्दृष्टी पाऊकी, ऐसी अश्र पेरिती बहुत, ते पाहुनी जालिंदरनाथ, मग सकळ अश्रावरी मोहनाश्र योजिता झाला महाराज, ते मोहन अश्रातरी प्रवेशुनी करी प्रताप बाहेरी, जालिंदरा ते अवलोकन करी नमुनी जात असे अश्र, ऐसे अश्र सकळ आले, परी जालिंदरा नमुनी गेले, परी पर्वताश्रयुक्त केले, निवटिले वाताश्र ते, मग विमाने होऊनी स्वर्गी स्थिर, समूळ आटले वातचक्र, मग एकाएक बोलती उत्तर, कैसा विचार करावा, जी जी अश्र पेरितो आपण, ती तेथे जाती नमून, तरी आता शस्त्र घेऊन महिलागी उतरावे, तीव्र शस्त्राघाते करून, द्वंद्व मुखाते करावे हरण, मग तयाचा घेऊनी प्राण स्वर्गवासी करावा तो, ऐसे मानले सर्व चित्ती, विमाने उतरली महीवरती, मग समुद्र फरश अंकुश शक्ती घेऊन या धावले, त्रिशूळ खडुंग भाले तोमर, पर समुर सपाडू कट्यार, गदा चक्र बरचे यंत्र दारुकादी उभवले, गुप्ती भाले असिता, ऐसी अश्र किती वर्णिता, असंख्य रूपी प्राणहर्ता घेऊन या धावले, ते पाहुनी जालिंदर, सोडिता झाला कामिनी अश्र, कामिनी अश्रावरी पवित्र कामगश्र पेरिले, कामिनी अश्र प्रगट होता, अग्नीत श्रिया तेज भरिता, उदय पावनी कामवार्ता दर्शविती देवासी, परित्या श्रिया कैशा, रंबे उनी शतगुण ऐशा, रुकुटी सायाक नेत्र कटाक्षा, शर सोडिती कामाचे, तया मागे कामाश्र, सर्वा हृदयी निगोनी पवित्र, तेने लंपट होऊनी सर्वत्र युद्धालागी उसळले, मग एकाएकीच्या ध्यानी, लागुनी करीती नम्र विनवनी, तवत्या पळती रानोरानी, देही धावती त्या मागे, करी बद्रिकाश्रमी बद्री तरू, त्या ते वर्णिता नसे पारू, की वाट दावी कंठ पाकरू, तया माझी रिंदल्या, तवत्या कामिनी कंठवचनी, बद्री तरू ते जाती वेधुनी, देवही तरू कवळुनी वृक्षावरी वेदती, एक वृक्षावरी एक एकावरी, तैसी एकाएक वेधली तयावरी, निकट जाऊनी विनंती करी, वश होय मनवुनी, सकळ वृक्ष गेले वेधून, ते पाहुनी जालिंदर नंदन, मग स्पर्शास्त्र मंत्र जपून भस्मची मोठी सोडितसे, स्पर्शास्त्र प्रगट होता, सकळ कामिनीसी झाली पेरकता, ते पाहुनी कामिनी तत्वता, उड्या सोडिती महिते, तयाच्या मागे देव बले, उड्या सोडिती अति वहिले, परी स्पर्शास्त्री पदार्थे धरिले, तरु शाखे ते कवळुनी, मग खाली मौळीवर ते पदे, मध्ये चिलुंबती दैववृंद, मुकुट महिते पडोनी बद्ध, कबरी मोकळी हे लावी, जैसी सुग्रीव पक्षाची घरे, तरुसी लोंबती दिसती अपार, की दीन उदयी शाखेवर वडकाळिका झुंबती, तन्याये तरुवरती, देव उफराटी झोळंबते घेती, ते पाहुनी उमापती रमाप्रती, हास्य करीती गदगदा, म्हणती बरवी झाली मौज, ऐसा मिळाला नाही भोज, न मारिता सबळ ज्ञान काज, बरे जाणून या घेतले, मग श्रिया तळवटी, काम करित्या झाल्या शेवटी, सकळाचे चिर फेडूनी करपुटी, नग्न शरीरी मिरवले, सकळ वश्रे जालिंदरा पासी, स्त्रिया नोनी करती राशी, मग जालिंदर कानिफा पाशी, हळूची खुणे सांगत असे, देव सकळ झाले नग्न, त्या ते नेसवुनी येई वसन, मग तो कानिफा घेऊनी वसन, ज्याचे त्यासी नेसवितसे, नेसविता देव बोलत, आहो गुरुची करणी विपरीत, विधमसिले असे सामर्थ्य योग्य योग दिसेना, त्याची ब्रह्मांडवरी कीर्ती, ते तरू लागी कैसे लोंबती, ऐसे म्हणून तया परती, वसना लागी परिधानी, म्हणे महाराजा गुरुसी चोरून, तुम्हा परिधानी तो गुप्त वसन, तरी हे ऐसे वर्तमान बोलू नका गुरु ते,
वसन नेसल्या उपरी, पाय वृंदी उभय करी, बाळ ठेवून पदावरी अनेक जात पुढारा. मग कानिफाची नेत्र भक्ती, पाहुणे तुष्टले देव चित्ती, मग प्रसन्न होऊन वरदस्ती वरावपिती कृपेने. मनी करुणी दृढ विचार, विना दिदल्या वाचूनी वर, सोडणार नाही जालिंदर कृतनिश्चय हा असे. ऐसा निश्चय करुणी चित्ती, प्रसन्न चित्ते वर ओपिती, जे जे अश्रत याची शक्ती आम्ही मिरवू निश्चय. मग सगळी देऊनी वर प्रदान, कानिफा केला वरदवान, ते कोणी पावकनंदन विभक्ताश्र सोडितसे. विभक्ताश्र होता प्राप्त, सकळ देव झाले मुक्त, सावरुनी वस्त्रभूषणा ते नाथांपाशी पातले. मग सर्वात्री करून नमस्कार, म्हणतो तव सुता दिदला वर, सकळ श्री साक्षात्कार आम्ही मिरवून जांगे. उपरी बोली जालिंदरनाथ, पुढे करीन साबरी कवित्व, त्या ते साह्य तुम्ही समस्त कृपा करून असावे. मग अवश्य म्हणून वचन देती, साह्य असो तव कविती, ऐसे बोलोनी स्वस्थाना जाती विमान रूढ होऊन या वरी रमावर आणि उमावर, कानिफा आणि जालिंदर बद्रिकाश्रमी होऊन स्थिर 3 रात्र राहिले तेथे. तेथील स्वातदुंडी सूत, पुढे सांगेल यथास्थित, नरहरी वंशी नाम जाते मालू असे वदताती. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, संमत गोरक्षकावे किमियागार, सदा परिसोत भाविक चतुर द्वादशाध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार द्वादशाध्याय समाप्त.